नमस्कार. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच 2 दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अनेक उमेदवारांनी सर्व ताकद लावली होती. म्हणजे उमेदवारांनी लावली ती लावली, पण नेत्यांनी सुद्धा हा पुणे शहर संपूर्ण पिंजून काढलं होतं. अजित पवारांनी मोठी ताकद लावली होती. अजित पवारांनी तळ ठोकून पुण्यामध्ये होते. सर्व कार्यकर्त्यांना बोलून घ्यायचे. वेळप्रसंगी ज्या भागामध्ये कार्यकर्ता कमी पडेल, पुढे जाईल, तर त्याला त्या ठिकाणी वेळोवेळी सूचना अजित पवार करत होते. आणि प्रभाग 41 हा शेवटचा प्रभाग होता 41 नंबरचा. तर या प्रभागामध्ये काही त्यांचे प्रश्न होते. अजित पवारांच्याकडे गेल्यानंतर सचिन शेठ घुले असतील, निवृत्ती बांदल असतील, यांच्यावरती अजित पवारांनी मोठी जबाबदारी सोपवली. आणि प्रभाग 41मध्ये अजित पवारांनी सचिन घुले असतील, हवेलीचे उपसभापती होते, त्यांच्यावरती जबाबदारी टाकली आणि त्यांच्या पत्नींना श्वेतांना उमेदवारी दिली. आणि या प्रभागाची एकूणच राष्ट्रवादीची पूर्वीपासूनची पार्श्वभूमी असलेले सचिन घुले आज दोघंही उमेदवार श्वेता घुलेसुद्धा आपल्याशी चर्चा करण्यासाठी आहेत. स्टार महाराष्ट्र न्यूजकडून आपलं प्रथम स्वागत आहे. आपलं अभिनंदन. आभारी आहे आपला. ताई, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजकडून आभार. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल, कारण श्वेताताई जरी निवडून आल्या असल्या तर एक पाठीमागं तुमचा मोठा हात होता. कारण तुम्ही अनेक वर्षे ह्या भागामध्ये काम केलं आहे. म्हणजे लहानपणापासून तुमची नाळ ही जनतेशी होती. तुमचे मित्र असतील, तरुण मंडळी असतील, व्यवसायाच्या दृष्टीने तुम्ही कसं हे पाहता, लहानपणापासून तुम्ही कसं लोकांच्या सहभागी झाला, हा विजयाकडे कसं गेला? नाही, हे बाउंड्री आणि हा परिसर बघितलं तर आमचं होम टाऊन आहे. त्यामुळे इथं सर्व लोकांशी आमच्या आजोबांपासून चुलत्यांपासून माझ्यापर्यंत सर्वांची जनतेशी जुळलेली नाळ आहे. त्यामुळंच आज हा भरभक्कम असा विजय या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. आपण जर पाहिलं तर अनेक तुम्ही निवडणुका लढला आहेत, उपसभापती झाला आहे. त्यावेळेचा अनुभव कसा होता? ती निवडणूक कशी होती? ग्रामीण भाग होता, तुम्हाला शहरी भाग जोडलेला नव्हता, तुम्ही मर्यादित लोकसंख्या होती, प्रश्नही लोकांच्या समस्याही मर्यादित होत्या तरीसुद्धा, आणि निधीही कमी होता तरीसुद्धा, ही तारेवरची कसरत आपण कशी केली? सततचा जनतेशी असलेला संपर्क हे मूळ कारण आहे त्याच्या पाठीमागं. आणि जनतेने या भागातल्या, या बारावाड्यामधल्या भागातल्या जनतेने कायमच आमच्या पाठीमागं पाठिंबा भरभक्कम असा दिलेला आहे. त्यांची अनेक प्रश्न मग त्यांचे सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी असतो. सर्व आपली लोक म्हणून आम्ही त्यांच्याशी वावरत असतो. आणि म्हणूनच आज हा विजय पंचायत समितीला, झेडपीला पण मोठ्या प्रमाणात विजय या भागाने आम्हाला दिला होता. आणि आज त्याच्याही पेक्षा मोठा विजय त्यांनी आज पुणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. जनतेचा विश्वास जो जनतेने आमच्यावर ठेवलेला तो आम्ही सार्थ करून दाखवू, हा शब्द या निमित्ताने मी सर्व जनतेला या ठिकाणी देतो. अजित पवारांनी तुम्हाला बोलवलं होतं, मिटिंग झाली होती, काय जबाबदारी दिली होती तुमच्यावरती? दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी देतोय, परंतु तुम्ही त्या ठिकाणी 4ही उमेदवार निवडून आणायची तुमची जबाबदारी. आणि तसा प्रयत्न आम्ही मनापासून अगदी केला, परंतु 2च सीट आमच्या त्या ठिकाणी आले. आपण बघतोय भाजपचं त्या ठिकाणी बहुमत आलेलं आहे. अशा झंझावातामध्ये पण आम्ही राष्ट्रवादीचा गड या ठिकाणी शाबूत ठेवलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये अजून मजबूत हा गड या ठिकाणी करू, असाही शब्द मी या निमित्ताने देतो. तुम्ही रेसमध्ये होता, स्वतः निवृत्ती अण्णा बांदलही होते. मग तुमची बदलाबदली झाली, अण्णांना दिली आणि श्वेताताईंना दिली. तुम्हाला काय खंत वाटली का अण्णांना तिकीट दिल्यावर? नाही, तशा प्रकारची कुठलीही खंत नव्हती. आमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होतं. जो पक्ष निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी करणार होतो. आणि जसं दादांनी निर्णय घेतला की यावेळेस अण्णांना तिकीट द्या, पुढच्या वेळेस तू आहेस, यावेळेस तू तुझ्या महिलेला तिकीट दे, ते आम्ही एका मिनिटात मान्य केलं आणि त्या ठिकाणी कामाला लागलो. आणि आमच्या एकत्रितपणाचा हा मोठा विजय त्या ठिकाणी झालेला. तुम्हाला हा जर सोसायट्यांचा भाग जर पाहिला तर एक भाजपचा बालेकिल्ला असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं जात होतं. आम्ही घरोघरी फिरायचो, अनेक ठिकाणी फिरलो. मात्र हे कसं तुम्ही मॅनेज केलं? भाजपने तुम्हाला काही आतून मदत केली का, मित्रपरिवाराने? नाही, भाजपने मदत नाही केली. लोकच आमची आहेत. ते कुठल्या विचाराचा असं तुम्ही विचार करताय, परंतु आमची त्यांच्याशी जुळलेली नाळ जी आहे ती फार पूर्वीपासून. आणि आम्ही 24/7 म्हटलं तरी हरकत नाही, आम्ही सतत जनतेचे कामं करत होतो, पद असू किंवा नसू. त्याचाच हा विजय आहे. पक्ष विरहित तुम्ही कामं केल्यामुळे जरी पक्षाची लोकं असली तरी तुम्हाला त्यांनी मदत केली काय? नक्कीच.
माझा दुसरा प्रश्न असेल की तुम्ही अनेक आश्वासन दिले, टँकर मुक्ती असेल, रस्ते असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, हे कसं तुम्ही सुरू करणार आहात? नाही, माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना आहेत त्या मी आता नगरसेवकांना सांगेल आणि त्याप्रमाणे GB मध्ये विषय मांडून त्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तुमचं फ्रीडम असेल ताईंना? नक्कीच, कारण 5 वर्ष तिने सरपंच म्हणून पण या उंडरे गावाचं सक्षम असं काम, कार्यक्षम असं काम त्या ठिकाणी केलं आहे आणि नगरसेविका म्हणून पण ती एक ठसा उमटेल अशा प्रकारचं काम करून दाखवल आणि त्याच्या सर्व पाठीमागं आम्ही सर्वजण असू. निश्चितच मी तुमची मुलाखत घेण्याचं कारण असं काय की एका महिलेच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, म्हणून तुमच्याशी पण चर्चा करणं गरजेचं होतं. ताई, तुम्ही नगरसेविका झालात, काय वाटलं तुम्हाला? कारण भाजपचा एक झंझावात जर आपण TV चॅनल पुढे बसलेला असाल, तुमचंही मतमोजणी संध्याकाळनंतर होणार होती. TV चॅनलचा कल जर पाहिला आपण तर एकीकडे भाजप, पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, भाजपची त्या ठिकाणी सर्व चित्र दिसत होतं. थोडी धाकधुकी वाटत होती? नाही, आम्हाला नव्हती जास्त धाकधूक वाटत, कारण आमचा जो पॅनल होता, फारुखभाई असतील, अण्णा बांदल असतील, मी स्वतः, सूर्यवंशीताई असतील, आम्ही चौघांनी मिळून पॅनल इतका स्ट्रॉंग केला होता की आम्हाला फुल गॅरंटी होती की आम्ही सगळे निवडून येणारच म्हणून. पण फक्त आमच्यात थोडेसे 2 व्यक्ती थोडे कमी मताने थोडेसे पराभूत झालेत, पण त्यांनाही आम्ही बरोबर घेऊन आम्ही हे कार्य पुढं नक्कीच नेऊ. तुम्ही माजी सरपंच म्हणून या ठिकाणी काम केले. तुमच्या काळातली काय कामं प्रमुख अशी झाली होती की त्याच्यामुळं तुम्हाला लोकांनी परत स्वीकारले? आमचा प्रथमतः ग्रामीण भाग होता, ग्रामपंचायत असल्यामुळं. तर त्या तुलनेत बघायला गेलं तर आम्ही नेहमीच म्हणजे PMCच्या बराबरीनेच होतो. फक्त आम्हाला पिण्याचं पाणी प्रोव्हाइड नव्हतं इकडे. पण आमचे कार्य बघायला गेलं तर आमच्या इथं सिमेंटचा रोड होता, त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन केली होती आम्ही, स्मशानभूमी होती, नंतर स्ट्रीट लाईट, नंतर पेट्रोलियम आमचं त्यावेळेसही आमच्या भागात चांगल्या प्रकारे चालू होतं. असे बरेचसे कार्य आम्ही केले होते या भागात. त्यामुळे लोकांना उत्सुकता होती की आम्ही पुढेही अजून या भागाचा विकास नक्कीच घडवून आणू. आपण महिला आहात, महिलांनी तुम्हाला कानामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आम्ही पाहिले, कारण तुमच्याबरोबर आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिले. महिलांचे काही प्रश्न असतील, सुरक्षेचे, मुलींचे प्रश्न असतील, हे कसे सोडवणार तुम्ही? महिलांचं आम्ही जास्तीत जास्त पेट्रोलियम आमच्या भागात म्हणजे प्रभाग क्रमांक 41मध्ये आम्ही वाढवायचा प्रयत्न करू. त्याप्रमाणेच आम्ही महिलांच्या म्हणजे मी महिला असल्यामुळं महिला म्हणजे प्रथम माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात की बाबा मी त्यांचा प्रश्न सोडू शकते. आणि नुसता पेट्रोलियमचाच नाही, बाकी पेट्रोलिंगचा प्रश्न नाही, बाकी पण बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या म्हणजे कुणाचे म्हणजे आता या भागात बऱ्याच ठिकाणी बसची सोय नाही आहे. त्याचप्रमाणे घरगुतीसुद्धा काही असतात समस्या, त्याही आम्ही सोडवतो. तर आपण या ठिकाणी ताई पाहिलं की तुम्ही महानगरपालिकेत जाणार आहात, म्हणजे गेलेला आहात, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तुमच्या या भागातला प्रश्न घेऊन तुम्ही उपस्थित राहणार. कारण हा ग्रामीण भाग असेल, तिथं पिण्याच्या पाण्याच्या असेल किंवा अजून सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, रस्ते नाहीत, त्या ठिकाणी ड्रेनेज करावं लागेल, प्रॉपर त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग असेल किंवा इतर काही सुविधा करायच्यात. कसा आवाज उठवाल का आणि कोणाला बरोबर घ्याल? प्रथमतः इथे गरज म्हणजे आता पाण्याची जास्त गरज आहे आमच्या भागाला. त्यामुळे प्रथम आमचं विजन राहील की या भागाला पाणी प्रोव्हाइड कसं केलं जाईल. आता सध्या तरी आम्ही आता 1 वर्षात तर काय लगेच पाईपलाईन थ्रू पाणी येणार नाही. त्यामुळे आम्ही म्हणजे PMCमध्ये आम्ही मागणी करू की आमच्या भागाला जास्तीत जास्त प्रमाणात टँकर प्रोव्हाइड करावं, कारण या भागातून खूप जास्त प्रमाणात टॅक्स जातो आहे. तर त्यासाठीच आम्ही नक्कीच नियोजन करू की आमच्या म्हणजे प्रभाग क्रमांक 41ला पाण्याची सोय कशी होईल त्याच्यावर आम्ही नक्कीच त्यांच्यावर. आपल्या भागातून बंदिस्त असा कॅनल गेलेला आहे, त्या ठिकाणी काही साठवण तलावाच्या जागा आपल्याला कराव्या लागतील आणि तिथून पाण्याची सोय उपलब्ध होईल, यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? हो, नक्कीच आम्ही त्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागेल, पण नक्कीच त्यातून आम्ही सोय करू. एकीकडे भाजपची सत्ता म्हणजे भाजपचा महापौर होणार आहे, तुम्हाला तारेवरून चालणारे आक्रमक घ्यावी लागणार आहे. वेळप्रसंगी अजित पवारांची मदत तुम्ही घ्यावी लागणार. अजित पवारांच्याकडे जाल, समजा तुमचं एखादं काम नाही झालं, नाही ऐकलं, अजित पवारांपर्यंत पोचाल का? हो, नक्कीच. त्यांनीच आम्हाला मार्गदर्शन केले, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबरच राहणार आणि त्यांचं सगळं चाललं आहे या भागात. तरी मध्ये जाणार आहात, आक्रमकपणे तुम्हाला प्रश्नांची मांडणी करावं लागणार आहे, प्रश्न सोडवावे लागणार आहेत, वेळप्रसंगी आंदोलनं करावं लागणार आहेत. आज तुम्ही जो विजय संपादन केला आहे, ह्या विजयाचं श्रेय नक्की कोणाला द्याल?
विजयाचं श्रेय तर नक्कीच आमचा पक्ष राष्ट्रवादी पक्षाला नक्कीच श्रेय देणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या जे पॅनलमधले सगळे लोक आहेत म्हणजे फारुखभाई असतील, अण्णा बांदल, सूर्यवंशीताई, त्याचप्रमाणे माझे मिस्टर सचिन घुले, माझे दीर, नंतर आमचे सगळे घुले फॅमिली, हे सगळ्यांनी एकजूट होऊन आम्हाला खरंच सहकार्य केले. आणि त्याचप्रमाणे मतदार असतील आणि सगळ्यांनीच म्हणजे एकजुटीने होऊन काम केलं. आता तुमच्यासारखे पत्रकार बांधव असतील, त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. ताई, तुम्ही विजयाचं श्रेय सर्वांना दिलं आहे. सचिन शेठ, तुम्ही मोठी ताकद लावलेली होती. अजित पवारांची तुमच्या पाठीमागं ताकद होती. तुमचा व्यवसाय असेल, तुमच्या कामाचा झंझावात असेल, तुम्ही उपसभापती म्हणून काम पाहिले. हा श्रेयाचं नक्की वाटेकरी कोण आहेत? त्या श्रेयाचे वाटेकरी अनेक जण आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याचप्रमाणे आमच्या या पॅनलमधील प्रमुख फारुख नाना इनामदार असतील, योगेश सूर्यवंशी असेल, आपले निवृत्ती अण्णा बांदल असतील आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी जास्त या इलेक्शनमध्ये बॅकबोन म्हणले जातील ते आमचे बंधू नितीन घुले असतील. सर्व या मतदारसंघातील जनता असेल, पत्रकार बांधव असतील, सर्व महिला बंधू भगिनींचं या ठिकाणी या विजयामध्ये श्रेय आहे आणि मी हा विजय या सर्वांना समर्पित करतो. अगदी आपण जर पाहिलं तर हा विजय हा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता हा विजय संपूर्ण मतदार असतील, सर्व नागरिक असतील, सर्व हितचिंतकांना सचिन घुले असतील, श्वेता घुलेंनी समर्पित केलेला आहे. आणि त्यांना भविष्यकाळामध्ये फार संघर्ष करून या प्रभागाचा विकास करून त्यांना पुन्हाही संधी त्या ठिकाणी मिळणार असल्याने त्यांना काम करावं लागणार आहे. आणि हा चेहरा मोहरा 5 वर्षामध्ये बदलणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली आहे. आपण या प्रभागामध्ये सातत्याने येत जाऊ आणि यांचाही पाठपुरावा त्यांनी जे आश्वासन दिलेत पाठपुराव्यासाठी आपण स्टार महाराष्ट्र न्यूज नक्कीच या ठिकाणी प्रयत्नशील राहील. आणि या श्रेयामध्ये आपणही त्या ठिकाणी सहभाग केला त्यांनी आपल्याला, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.